अरे, केवढा कडक झालाय हा. दाबून बघ ना जरा. माझ्या हातात मावेनाच ह्यो. हात दुखायला लागलाय आता माझा. अरे बापरे, काय विचार केला तुम्ही? काय वाटलं? काहीतरी वेगळाच विषय डोक्यात आला ना तुमच्या? पण थांबा, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्तो. विषय एकदम घरगुती आहे. कडक उन्हाळ्याचे दिवस होते. अंगाची लही करणारी दुपारची वेळ होती. गावात जशी कोणी जादूटोणा करून जावे तशी सगळीकडे सामसूम शांतता पसरलेली होती. गावामधल्या रस्त्यावर कुत्रं सुद्धा फिरकत नव्हतं. सगळेजण आदल्या मधाच्या वेळेत दुपारी आपापल्या घरात डुलक्या काढत होते. पण आमच्या मावशीच्या घरात मात्र काहीतरी भारी शिजत होतं. माझं वय 21 वर्ष आहे. मी कॉलेजच्या सुट्ट्यांमध्ये मामाच्या गावाला गेलो होतो. आमची मावशी म्हणजे अगदी 27-28 वर्षाची आहे. अंगाने एकदम भरीव, गोरीपान आणि हसतमुख स्वभावाची. तिच्या अंगात साधा सैलसर ब्लाऊज आणि साडी नेसलेली असली तरी तिच्या प्रत्येक हालचालीत एक वेगळा जोश होता. आणि तिच्यासोबत होती आमच्या शेजारची जोशी काकू. वय वर्ष तसं 30-35च्या आसपास असेल, पण कमावलेली शरीरयष्टी आणि एकदम खट्याळ स्वभावाची होती. दुपारची वेळ असल्यामुळे मावशीचं घर आतून बंद होतं. मला कसला तरी कुतूहल वाटलं आणि मी दबक्या पावलांनी जाऊन थेट मावशीच्या खोलीच्या लाकडी दाराच्या फटीतून आत डोकावून पाहिलं. तिथे जे दिसत होतं ते पाहून माझे डोळे पांढरे झाले. आत मावशी आणि जोशी काकू एकमेकींच्या अगदी जवळ उभ्या होत्या. मावशीच्या हातात काहीतरी कडक आणि लांब लांब वस्तू होती. दोघींच्या अंगावरती घामाचे थेंब ओघळत होते. आतला संवाद कानावरती पडला आणि माझ्या अंगावरती काटाच उभा राहिला. जोशी काकू खोडकर हसत म्हणाली, "अगं मावशी, जरा सांभाळून हो. लयच कडक आणि सनकी आहे बघ." कडक उन्हामुळे एकदम वाळून टणक झालाय हा. त्यावर मावशी डोळे मोठे करून गालातल्या गालात हसत म्हणाली, "अगं गप्प बस ग मेले. तू फक्त धरी नीट. लय भारी माल या. आजच दुपारी तपासून बघितला पाहिजे याला. नाहीतर पावसाळ्यात याला दमटपणा लागेल आणि सगळी मेहनत वाया जाईल." जोशी काकू म्हणाली, "अगं बाई, पण हा असा अचानक एवढा कडक कसा काय झालाय ग? कालपर्यंत तर एकदम मऊ होता ना हा?" मावशी थोडीशी लाजत चेहऱ्यावर खोडकर हसू आणत म्हणाली, "अगं वेडी आहेस का ग तू? उन्हात 2 दिवस चांगले तापू दिल्याशिवाय कसा कळणार? जरा हाताने दाबून बघावं लागेल त्याला. आत्तापर्यंत कडक झालीये की नाही हे बघावंच लागल. की नाही? पहिले टेस्ट घ्या. बघा जरा मोडून. एकदम कुरकुरीत आवाज आला पाहिजे." मी दाराच्या फटीतून हे सगळं बघत होतो आणि माझ्या काळजाचे ठोके जोरात वाढले होते. नक्की काय चाललंय आत? हाच विचार माझ्या डोक्यात चक्रावून सोडत होता. मी आणखीनच पुढे सरकलो. दरवाज्याला माझा हलकासा धक्का लागला आणि कचकच आवाज झाला. मावशीचं लक्ष गेलं दाराकडे. तिने एकदम झटकन फिरून दरवाजा उघडला आणि माझ्या शर्टाचा कॉलर पकडला. तिचे डोळे वटारलेले, पण चेहऱ्यावर एक खतरनाक आणि खोडकर स्मितहास्य होतं. कान उपटत मावशी म्हणाली, "अरे लांडग्या, मगापासून काय चाललंय बाहेर तुझं? दाराच्या फटीतून काय बघतोस रे बाबा?" मी घामाने ओला झालो होतो आणि थरथरत म्हणालो, "नाही, ते मी नुसताच." मावशीने माझा हात घट्ट धरला आणि खोलीच्या आत ओढून घेत दरवाजा लावून घेतला. जोशी काकू मोठ्या मोठ्याने हसू लागल्या होत्या. मावशी माझ्या अगदी जवळ आली. तिच्या अंगाचा तो दरवळणारा सुवास आणि तिची ती मादक नजर बघून माझ्या अंगातली सगळी धमक निघून गेली होती. कानाजवळ कुजबुजत मावशी म्हणाली, "खूप बघायची हुक्की आली का तुला? आज दुपारी गच्चीवर जाऊन तुला स्वतःलाच हे
वाळवण्याचं काम करावं लागेल बघ, नाहीतरी बघच तू. दुपारी ऊन थोडं कमी झाल्यावर मी घाबरत घाबरत गच्चीवरती गेलो. माझं काळी धडधडत होतं आणि मला वाटलं नक्कीच काहीतरी भयानक काम सांगणार मावशी. मी थरथरत्या पावलांनी वर गेलो. गच्चीवर मिणमिणत ऊन होतं आणि मावशी तिथेच एका मोठ्या चादरीवरती पाय पसरून बसली होती. मला बघून तिने एक खट्याळ कटाक्ष टाकला आणि म्हणाली, आलास का मग आमच्या बछड्या? बघूया आज तुझ्यात किती दम आहे तो. माझं तोंड सुकलंच होतं. मी घाबरत घाबरत विचारलं, मावशी खरंच आता काय करू मी? मावशी खदखदून हसू लागली आणि तिने बाजूला पाठीमागे झाकून ठेवलेलं ते कापड एकदम वर केलं आणि मी डोळे विस्फारून पाहिलं तर काय, तिथे कुठलाही आगाऊ प्रकार नव्हता राव. तिथे पडलेले होत्या एकदम कडक पांढऱ्या शुभ्र आणि टोपऱ्या गावरान कुरवड्या आणि सांडगे. जोशी काकू बाजूला बसून मोठ्याने हसत होती. कुरवडीवर हात फिरवत मावशी म्हणाली, काय रे बाप्या, काय वाटलं होतं तुला? हे बघ, उन्हात वाळवून एकदम कडक केलेल्या कुरवड्या आणि पापड. आता हे सगळे खाली घरातील डब्यात भरून ठेवायचे, नाहीतरी संध्याकाळी हवा सुटली की दमट होतील. माझा घसा कोरडा पडला होता. मी सुटकेचा श्वास सोडला. डोक्यावरचा ताण गायब झाला आणि गच्चीवर एकाच हशा पिकला. मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. जर ह्याचा भाग 2 हवा असेल तर मला कमेंटमध्ये भाग 2 कमेंट करा. भेटूया पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.